को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. दुसरे कोण काय म्हणतं आणि कोण काय म्हणतं ते राहू द्या बाजूला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आपल्याला या गोष्टी कराव्याच लागतील. प्रफुल्ल पटेल कार्याध्यक्ष आपल्याला मला सांगायचं आणि अजितदादांना मी पुन्हा सांगतोय, दलित, मुस्लिम, आदिवासी, ओबीसी, भटके आणि श्री मराठी हे आपले सगळे मतदार परत आपल्याकडे येतील याचा विश्वास त्यांच्या मनामध्ये निर्माण करावा लागेल. आपण आता इतरांबरोबर बसणार, युतीमध्ये काही गोष्टी मान्य कराव्या लागतात, काही गोष्टी मान्य कराव्या ते करून घेत नाही. परंतु मतदार शेवटी बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं प्रत्येकाला एक मत, एक मत, एक मत, प्रत्येक जातीला, धर्माला, अमीर गरीब एक मत. मग आपण ती मतं घालवून आपण कसे काय निवडून येणार आहोत? त्याचा फायदा जो आहे आज विरोधी पक्षाला मिळाला. बरं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या इथे झाला का? अख्ख्या भारतात अनेक ठिकाणी झालेलं पाहायला मिळतात. युपीमध्ये झालं, अशाच काहीतरी प्रचार झाला तिकडे पण. युपीमध्ये कोणाला वाटलं तर युपीमध्ये कमी होतील, शक्यच नाही म्हणे. एकदम जे आहेत खाली आले आणि तिथे जे आहे इंडिया जे आहे म्हणजे ते पुढे गेले. इंडियाच म्हणायचं ना, काय म्हणायचं? इंडिया अलायन्स. हो, इंडिया काल जिंकली रात्री क्रिकेटमध्ये, पाकिस्तानला हरवलं. बघितलं असेल तटकरीने. पण हे इंडिया अलायन्स जे आहे यांच्यामध्ये यांनी जो आहे दिशाभ्रम करण्यामध्ये ते यशस्वी झालेले आहे. आपण हे सुधारणार आहोत का? को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी.